श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा विषय प्रत्येक विवाहित स्त्रियांसाठी, प्रत्येक कुटुंबासाठी आणि धर्मांवर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दरवर्षी वटपौर्णिमा येते, पूजा होते, उपवास होतो, वडाच्या झाडाभोवती फेरे देखील मारले जातात. पण एक प्रश्न आजही लाखो लोकांच्या मनात आहे, तो म्हणजे वटपौर्णिमेची पूजा नेमकी कशी करायची? गर्भवती महिलांनी ही पूजा करावी का? मासिक पाळी सुरू असेल तर काय करावे? किंवा वडाच्या झाडाला किती फेरे मारावेत? उपवास कसा करावा? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण नकळत अशी कोणती चूक करतो ज्यामुळे आपल्या श्रद्धेवर परिणाम होऊ शकतो? मैत्रिणींनो, आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कोणी काही सांगतं तर कोणी काही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घाबरवणाऱ्या गोष्टी नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि उपलब्ध धार्मिक माहितीनुसार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वटपौर्णिमेचे खरं महत्त्व, पूजा करण्याची योग्य पद्धत आणि उपवासाचे नियम. गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी, मासिक पाळीबाबत वेगवेगळ्या परंपरांमध्ये काय मत आहे, आणि शेवटी अशी एक सुंदर प्रार्थना सांगणार आहे जी प्रत्येक विवाहित स्त्रीने आणि प्रत्येक कुटुंबाने मनापासूनच म्हणावी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण शेवटच्या काही मिनिटांमध्ये सांगितलेली माहिती तुमच्यासाठी अत्यंतच महत्त्वाची ठरू शकते. जर तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करत असाल किंवा तुमच्या घरात आई, पत्नी, बहीण किंवा मुलगी हा सण साजरा करत असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. चला, वटसावित्री मातेचे आणि परमेश्वराचे स्मरण करून आजचा हा पवित्र संदेश सुरू करूयात. मैत्रिणींनो, गर्भवती असल्यावर वडाची पूजा करावी का? सामान्यतः गर्भधारणा असल्यामुळे वटपौर्णिमेची पूजा करण्यास सार्वत्रिक धार्मिक बंधन असल्याचे शास्त्रात स्पष्टपणे सांगितलेले नाही. मात्र आई आणि बाळाचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. जर गर्भवती महिलेची तब्येत चांगली असेल आणि डॉक्टरांनी कोणतेही निर्बंध सांगितलेले नसतील, तर ती आपल्या क्षमतेनुसार पूजा करू शकते. जर जास्त वेळ उभे राहणे, प्रदक्षिणा घालणे किंवा उपवास करणे आरोग्यासाठी योग्य नसेल तर ते टाळावे. घरी बसवून देवाची प्रार्थना, नामस्मरण किंवा साधी पूजा करणे ही श्रद्धेचे भाग आहे. गर्भावस्थेत कठोर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण आई आणि बाळाचे पोषण अधिक महत्त्वाचे असते. थोडक्यात, गर्भधारणा ही पूजा न करण्याचे कारण आहे असा सार्वत्रिक धार्मिक नियम नाही. मात्र आरोग्य, डॉक्टरांचा सल्ला आणि आपल्या कुटुंबाची परंपरा विचार करून निर्णय घेणे योग्य ठरते. श्रद्धेपेक्षा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. मैत्रिणींनो, वटपौर्णिमेला टाळायच्या काही चुका. भक्तांनो, वटपौर्णिमेची पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर पूजा अधिक श्रद्धेने आणि शांतपणे करता येते. 1. केवळ दिखाव्यासाठी पूजा करू नका. पूजा सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी नाही, तर मनापासून प्रार्थना करण्यासाठी असते. 2. राग, भांडण आणि कटू बोलणे टाळा. या दिवशी शक्य तितके शांत राहा आणि घरात प्रेमाचे वातावरण ठेवा. 3. वडाच्या झाडाला इजा करू नका. झाडावर खिळे ठोकणे, फांद्या तोडणे किंवा प्लास्टिकचा कचरा टाकणे टाळा. वडाचे झाड जपा. 4. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उपवासामुळे त्रास होत असेल तर गर्भावस्था, आजारपण किंवा डॉक्टरांचा सल्ला असेल तर आपल्या प्रकृतीनुसार निर्णय घ्या. 5. इतरांच्या श्रद्धेची थट्टा करू नका. प्रत्येक घराची परंपरा वेगळी असू शकते, त्यांचा आदर करा. 6. पूजा घाईघाईत करू नका. थोडा वेळ शांत बसून प्रार्थना आणि नामस्मरण करा. 7. अन्न वाया घालवू नका. नैवेद्य श्रद्धेने अर्पण करा आणि नंतर त्याचा योग्य उपयोग करा. 8. खोटी माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर अनेक दावे फिरत असतात. शक्य असल्यास विश्वसनीय धार्मिक ग्रंथ, जाणकार किंवा आपल्या घरच्या परंपरेचा आधार घ्या. 9. अहंकार ठेवू नका. मीच योग्य आहे असा विचार न करता नम्रतेने पूजा करा. 10. पूजेनंतर चांगला संकल्प करायला विसरू नका. वटपौर्णिमेचा खरा अर्थ म्हणजे कुटुंबात प्रेम, विश्वास, संयम आणि परस्पर आदर वाढवण्याचा संकल्प. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, वटपौर्णिमेची खरी पूजा केवळ विधीमध्ये नसून आपल्या विचारांमध्ये, वागण्यात आणि नात्यांमध्ये प्रेम जपण्यात आहे. भक्तांनो, आता जाणून घेऊयात वटपौर्णिमेच्या पूजेची योग्य पद्धत. मैत्रिणींनो, सकाळी ब्रह्ममुहूर्तात किंवा शक्य तितक्या लवकर उठावे. स्नान करून स्वच्छ आणि शक्य असल्यास पारंपरिक वस्त्रे परिधान करावीत. पूजेपूर्वी घरातील देवघर, श्री गणेश, कुलदैवत आणि भगवान शिव पार्वती यांचे स्मरण करावे. त्यानंतर पूजेसाठी आवश्यक साहित्य तयार ठेवावे. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हळद, कुंकू, अक्षता, फुले, उदबत्ती, तुपाचा दिवा,
फळे, नैवेद्य, पाणी, कापसाचा किंवा सुताचा दोरा आणि शक्य असल्यास वटसावित्रीची कथा. वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर प्रथम हात जोडून नमस्कार करावा. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावं. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहावीत. तुपाचा दिवा लावून उदबत्ती दाखवावी. यानंतर वडाच्या झाडाला श्रद्धेने दोरा गुंडाळावा. प्रदक्षिणा आपल्या घरातील परंपरेनुसार घालाव्यात. काही ठिकाणी 7, काही ठिकाणी 9 तर काही ठिकाणी 108 प्रदक्षिणांची परंपरा असते. त्यामुळे आपल्या कुटुंबातील परंपरेचा आदर करावा. प्रदक्षिणा घालताना मनात सतत देवाचे नामस्मरण करावे. ओम नमः शिवाय किंवा ओम वटसावित्रीये नमः असा जप करता येतो. त्यानंतर वटसावित्रीची कथा श्रद्धेने ऐकावी किंवा वाचावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करून आरती करावी. यानंतर आपल्या पतीच्या दीर्घायुष्याबरोबरच संपूर्ण कुटुंबाचा आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. शेवटी वडाच्या झाडाला आणि उपस्थित ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. भक्तांनो, लक्षात ठेवा, पूजा मोठी की छोटी यापेक्षा ती किती श्रद्धेने आणि प्रामाणिक भावनेने केली हे अधिक महत्त्वाचं असतं. देवाला केवळ फुले, फळे किंवा नैवेद्य प्रिय नसतो, तर भक्तांच्या मनातील प्रेम, श्रद्धा आणि नम्रता सर्वात प्रिय असते. चला भक्तांनो, आता सर्वजण डोळे मिटा. आपल्या मनातील सर्व चिंता, काळजी आणि नकारात्मक विचार काही क्षणासाठी बाजूला ठेवा आणि मनापासून ही प्रार्थना म्हणूयात. हे वटसावित्री माता, आमच्या कुटुंबावर सदैव तुझी कृपादृष्टी राहू दे. आमच्या संसारात प्रेम, विश्वास, संयम आणि समाधान नांदू दे. पती पत्नीच्या नात्यातील प्रत्येक गैरसमज दूर होऊ दे. एकमेकांबद्दलचा आदर आणि आपुलकी आयुष्यभर टिकून राहू दे. आमच्या घरातील ज्येष्ठांना उत्तम आरोग्य लाभू दे. लहान मुलांना चांगले संस्कार, उत्तम बुद्धी आणि उज्ज्वल भविष्य लाभू दे. आमच्या घरातून दुःख, रोग, संकट आणि नकारात्मकता दूर होऊ दे. प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदू दे. आमच्या हातून नेहमीच चांगली कर्म घडू दे. आमच्या मनात अहंकार नव्हे तर नम्रता राहू दे. राग नव्हे तर प्रेम राहू दे. द्वेष नव्हे तर क्षमा राहू दे. आणि स्वार्थ नव्हे तर सेवाभाव राहू दे. हे माता, आमच्या संसाराचे रक्षण कर, आमच्या कुटुंबाचे रक्षण कर आणि आम्हाला सदैव धर्म, सत्य आणि सदाचाराच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दे. तुमच्या चरणी आमची कोटी कोटी प्रणाम. ओम शांती शांती शांती. वटसावित्री मातेचा विजय असो. जर आजचा हा पवित्र संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या कुटुंबीय आणि मित्रांपर्यंत हा संदेश शेअर करा. आणि अशाच धार्मिक व आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्रद्धेने नक्की लिहा, वटसावित्री मातेचा विजय असो. मित्रांनो, भेटूयात अशाच एका नवीन आध्यात्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.